पूरा नागपुर के पारडी टालपुरा स्थित बालाजी नगर के ओपन स्पेस पर हुए अतिक्रमण को हटाने की मांग तेज हो गई है। भवानी हॉस्पिटल के आगे करीब आधा एकड़ से ज्यादा क्षेत्र में फैली यह भूमि भूमाफियाओं के कब्जे में है। इस भूमि को स्थानीय निवासियों के लिए आरक्षित रखा गया था। अतिक्रमण को हटाने की मांग को लेकर सामाजिक कार्यकर्ता तथा कांग्रेस के नेता यशवंत गुड्डू रहांगडाले के नेतृत्व में नागरिकों ने नागपुर सुधार प्रयास के चेयरमैन संजय मीणा, स्मार्ट सिटी सीईओ वसुमना पंत, प्रन्यास के ट्रस्टी संदीप इटकेलवार और एनएमसी लकड़गंज जोन के आयुक्त विजय थूल को ज्ञापन सौंपा है। अधिकारियों ने मामले का संज्ञान लेते हुए कार्रवाई जल्द से जल्द करने का आश्वासन दिया है। नागरिकों का आरोप है कि महाकाल कर लेआउट में आरक्षित इस भूमि पर डेवलपर ने अवैध कब्जा कर लिया है। लोगों को उम्मीद है कि जल्द ही अतिक्रमण हटाकर इसे फिर से जनता के लिए उपलब्ध कराया जाएगा। आम्हाला त्रास म्हणजे आम्हाला हे गार्डन पाहिजे इथे। हो, आम्ही ज्यावेळेस इथे प्लॉट घेतले त्यावेळेस आम्हाला त्यांनी बोली केली ते गार्डन वगैरे सगळी व्यवस्था आहे म्हणून। आता ते म्हणत आहे का नाही बा आम्हाला गार्डनची गरज आहे, सगळीकडे आहे तर आम्हालाही पाहिजे ना। आम्ही बाय लोक पुरुष मंडळी कुठे बसेल थोडा वेळ, आमचे मुलं बाळ कुठे खेळेल। त्या समस्या म्हणजे फक्त हेच आहेत की हे जे ग्राउंडची जागा आहे ती आम्हाला पण करून द्या, परंतु हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आहे। स्मार्ट सिटीचे सीओ जे आहे ते जसे दिशानिर्देश देतील त्याप्रमाणे कारवाई होईल। विषय आजचा असा आहे की मौजा पुनापूर या पुनापूर मध्ये बालाजी नगर आहे आणि या बालाजी नगर मध्ये 2002 ला लेआउट पाडताना लेआउट वाल्यांनी एक मोठी जागा जी आहे जवळपास अर्धा एकरच्या जवळपास एक जागा इथे ओपन स्पेस मध्ये सोडलेली होती। पाहू शकता की इथे एक मोठं अतिक्रमण टीन वगैरे लावून नाही का अतिक्रमण केलेलं आहे। आज आमचं स्पष्ट आरोप आहे की ही जी जागा आहे जे टीन लावून अतिक्रमण केलेलं आहे हे या जागेला बळकवण्यासाठी या जागेवर मोठा मुनाफा कमवण्याच्या उद्देशाने बिल्डरनी आणि काही जनप्रतिनिधी, माझा स्पष्ट आरोप आहे की जनप्रतिनिधी लोक आणि भूमाफिया असं लोकांनी संगनमत करून या जागेवर एक मोठं कंपाऊंड वॉल केलेलं आहे आणि मागील 9 महिन्यापासून स्थानिक नागरिक जे आहे या जागेला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी हे नागपूर सुधार प्रन्यास कडे जात आहे, स्मार्ट सिटी कडे जात आहे आणि नागपूर महानगरपालिका लकड़गंज जोन कडे जात आहे, परंतु कुठे या लोकांना न्याय मिळत नाहीये आणि ही जागा जी आहे ते कुठे ना कुठे जे आहे आपलं एक उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने या जागेवर कंपाऊंड वॉल केलेला आहे। मी आपल्या माध्यमाने शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की ही 24,000 जवळपास एक मोठी जागा आहे। शासनाने हे स्थानिक नागरिकांच्या भविष्य बघून त्यांच्या ताब्यातून जे आहे अतिक्रमण मुक्त करून द्यावी, अन्यथा जर आमचं समाधान जर झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही इथे या जागा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एक लढा देऊ आणि ही अतिक्रमण मुक्त करून घेऊ। आता इथे लकड़गंज जोनचे सहाय्यक आयुक्त थूल साहेब आलेले आहे, त्यांनी संपूर्ण परिसराचं निरीक्षण केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संबंधित या अतिक्रमणकारी व्यक्तीकडून जे आहे संबंधित जागेचे कागदपत्र मागू आणि त्यामध्ये काय आहे ते बघून समोरची पुढची कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे। निश्चित मला बोलण्यामध्ये हरकत नाही की सत्ताधारी काही लोक जे आहे अशा भूमाफिया लोकांसोबत संगनमत करून अशा मोठमोठ्या जागा जे आहे बळकवण्याचं काम करून राहिले आणि इथे कुठे ना कुठे जे आहे संबंधित नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी असो, नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी असो की स्मार्ट सिटी प्रशासनाचे अधिकारी असो, हे कुठे ना कुठे जे आहे दबावामध्ये काम करून राहिले। दबावामध्ये काम करत असल्या कारणानेच आता 9 महिन्याच्या जवळपास एक कालावधी मोठा झालेला आहे आणि या 9 महिन्यामध्ये कुठेही या कारवाईला म्हणजे हात सुद्धा म्हणजे प्रशासनाने लावलेला नाहीये। याच्यावरून स्पष्ट आम्हाला दिसते आहे की कुठे ना कुठे शासनाच्या अधिकाऱ्यांवर या भूखंड माफियांच्या कुठे ना कुठे प्रेशर आहे, दबाव आहे, त्यामुळे ते अधिकारी या कामाला जे गती देत नाहीये। सगळ्यांना सांगितलं आहे ना का आम्ही हे सोडलेली जागा आहे, आता ते यायनं कंपाऊंड टाकून दिला, लोकांना काही लक्ष दिले नाही, आता भेटन बा पण त्यानं काही सोडली नाही म्हणे हे आम्ही जागा आमच्या हक्काची आहे म्हणे, आमचे हे इथं मोठी स्कीम बनवू, हे करू ते करू असं त्यांचं म्हणणं आहे। वर्ष झाले आता चालू आहे, माझंच पहिलं मकान आहे। अच्छा, इथं गार्डन नाही आहे, इथं कोणतंच म्हणजे असं काही आहे नाही। तर हे सगळ्यांचं म्हणणं पडलं की छोटे छोटे मुलं खेळतील कुठं। आधी आम्ही म्हणजे जसं प्लॉट मिळालं बांधून घेतलं राहिले आलो, त्याच्यावर चर्चा काही झाल्या नाही। नंतर मग झाल्या होत्या चर्चा देऊळ बांधल्यानंतर। हा, ते मोठे भाऊ होते ते म्हणे समोरचे 4 प्लॉट आहे हे मी तुम्हाला देऊन दे, ते मरण पावले। आता छोटा भाऊ आहे त्यांचा, आता ते म्हणते की नाही मी विकतो, याच्यावरून ती चर्चा चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ ब्रेकिंग न्यूज टीव्ही नागपूर।